लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। वडूजची जय हनुमान तालीम घडवतीये शेकडो चिमुकल्यांचं उज्ज्वल भवितव्य। वडूज सह परिसरातील अनेक विद्यार्थी घेत आहेत पैलवानकीचे धडे। चिमुकल्यांना खरी गरज मॅट आणि व्यायाम साहित्याची। नगरपंचायत प्रशासनाचं होतंय मोठं सहकार्य। खटाव तालुक्यातील वडूज येथील अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेल्या कुस्ती तालमीला अथक प्रयत्नातून मागील 5 ते 6 महिन्यांपूर्वी नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या सहकार्याने ऊर्जितावस्था प्राप्त झाली। आज मितीला या तालमीत वडूजसह परिसरातील सुमारे 70 ते 80 लहान मोठे मल्ल, सागर काळे, फौजी, भरत चव्हाण, अजित पाटोळे आदी जाणकार वस्तादांकडून परिपूर्ण प्रशिक्षण घेत आहेत। महिला मल्लही आहेत। मागील काही दिवसांपासून या तालमीतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी झालेल्या कुस्ती मैदानात अनेक बक्षिसं मिळवली आहेत। खऱ्या अर्थाने ही तालीम वडूजसह परिसरातील विद्यार्थ्यांना नामांकित मल्ल घडवणारी जननी म्हणणं वावगं ठरणार नाही। अशा परिस्थितीमध्ये एक आदर्श पिढी हुतात्मा नगरीत निश्चितच घडणार आहे। नगरपंचायतच्या वतीने या तालमीला खूप सहकार्य होतंय। मात्र या ठिकाणी मातीतली कुस्ती होऊ शकते, परंतु हेच मल्ल जेव्हा राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी जातील तेव्हा त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात। कारण या ठिकाणी मॅट आणि व्यायाम साहित्य मिळणं काळाची गरज आहे। त्याचबरोबर पाण्याची सोय होणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना नामांकित मल्ल बनवणं ही काय सोपी गोष्ट नाही। तर त्यासाठी तांत्रिक सोयी सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे। आजच्या महागाईच्या काळात तालीम चालवण्यासाठी काही दानशूर मंडळी सहकार्य करत आहेत, परंतु शासन पातळीवर आणि लोकसहभागातून सहकार्य मिळालं तर ही पिढी हुतात्मा नगरी वडूजचं नाव देशाच्या इतिहासात निश्चितच कमविल, हे मात्र नक्की। पाहूया लोकराष्ट्र न्यूजचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। या वडूज नगरीमध्ये ही हनुमान तालीम पूर्वीपासूनच या वडूज शहरामध्ये चालू होती, परंतु कालांतराने वडूजमध्ये ही तालीम बंद झाली। आज या ठिकाणी पुन्हा एकदा नगरपंचायतीच्या सहकार्याने किंवा या गावातील जुन्या मल्लांच्या सहकार्याने ही तालीम पुन्हा एकदा या गावामध्ये सुरू झालेली आहे। या ठिकाणी सागर काळे, अजय पाटोळे नावाचे 2 मल्ल या ठिकाणी वेगवेगळ्या वयातील मुलांना या ठिकाणी कुस्तीचे धडे देत असतात। या ठिकाणी ही मुलं कुस्तीचे शिक्षण घेण्यासाठी वडूज आणि वडूज परिसरातून या ठिकाणी येत असतात। आज वयाच्या 7 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतचे वयाच्या 15 वर्षापर्यंतची मुलं या ठिकाणी तालमीमध्ये शिक्षण घेतात। मी नगरपंचायतीस तर यासाठी सहकार्य आहेत, पण शासनाला मी या निमित्तानं विनंती करीन की आपल्या माध्यमातून या हनुमान तालीम वडूजसाठी अनुदान द्यावं आणि सहकार्य करावं, अशा पद्धतीची विनंती करीन। आता आपल्याकडे तालीम चालू आहे, 5-6 महिने चालू आहे। हां, मग आता नेमके कुठल्या गावची इथं पैलवान म्हणून मुलं येतात शिकायला? म्हणजे परगावची म्हटलं तर गणेशवाडी, येरळवाडी, सिरसवडी, दरजाई, बेडगाव, गुरसाड्याची आणि चित्रीचा पण एक पैलवान येतोय। बरं, आणि किती वयापासून किती वयापर्यंत? 5 ते 6 वर्षापासून ते 16 ते 17 वर्षापर्यंत सगळे माणसं आणि जवळजवळ एक 55 ते 60 रोजची प्रॅक्टिस लागली। ओके, त्याच्यामध्ये 60 मुलं आहेत, त्याच्यात 10 मुली पण आहेत। त्या मुली तुम्ही समोर बघू शकताय, लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत पण आहेत मुली, आणि या मुली पण प्रॅक्टिसला येतात नियमाने। ओके, तुझं नाव काय? कविता धीरज यादव, गाव वडूज। इथं कधीपासून येते तू? 2 महिने। काय शिकवतात का चांगलं व्यवस्थित? रोजच्या रोज असतं का सगळं तालीम? हो। ओके,
तुझं नाव काय? वृषाली पाटील. तू किती दिवसापासून इकडे येते तालमीत? वर्ष झालं. मग तुला काय जाणवलं इथं म्हणजे वस्ताद वगैरे चांगलं शिकवतात? मग तुमच्या अपेक्षा काय आहे? तुम्हाला खुराक वगैरे कमी पडतो इथं, शासनानं काय द्यावं असं वाटतं का? तर काय काय द्यावं वाटतं शासनाकडून? शासनानं आम्हाला मॅटची सोय करून द्यावी. ते लहान मुलं मोठे मुलं आहेत त्यांना आता स्पर्धा लागतील, आम्हाला मॅटची सोय करून द्यावी. राहण्याची सोय करावी. इथं राहण्यासाठी सोय नाही आता. लांब येणाऱ्या मुलांना राहण्याची सोय नाही, राहण्याची सोय करावी त्यांनी. ओके. पाण्याची सोय करावी. आता शर्यत स्पर्धा आल्या तर आम्हाला स्पर्धेसाठी पाहिजे उपलब्ध करून पंचायतीला द्यावं. ओके. बाहेरचा गाव करून बाहेर जावं असं आमचं म्हणणं आहे. कारण शालेय स्पर्धेला मॅटच असते. आता इथं आमच्याकडे मॅट अवेलेबल नाही. शालेय स्पर्धा असल्या की मॅटवरच्या स्पर्धा असतात आणि तिथं पुरं गेल्यानंतर त्या मुलांना कन्फ्युजन येतं. मॅटवरचं प्रॅक्टिस वेगळं आहे, मातीतलं प्रॅक्टिस वेगळं आहे. तर त्या स्पर्धेमध्ये त्यांना चांगलं पार्टिसिपेट करायसाठी आम्हाला मॅटची जरूर होती. त्यासाठी मॅट हॉल पण पाहिजे आहे आणि ते जर मॅट हॉलचे आम्हाला कुठं उपलब्ध करून दिली तर त्याचे जास्त आम्हाला आवश्यकता आहे. परत मुलं आता अशी भरून बाहेर येतात तशीच घरी जातात, त्याच्यात त्यांचं थोडंसं हे पण होतं. तर इथं सोय झाली पाण्याची तर इथंच फ्रेश होऊन नगरपंचायतीचं इथंच फ्रेश होऊन हाय पोझिशनमध्ये घरी जाऊ शकतात. ते परत वाटेल जाताना कोण भेटलं तर काय ती भरला आहे काय बाकीच्यांना हे कळतं की पेपर भरून येते. मग इथनं जर फ्रेश होऊन गेली तर मुलं पण ठीक, मुलांना पण ठीक राहील आणि पण घरच्यांना पण ठीक वाटेल हा फ्रेश होऊन येते. त्याची आम्हाला जास्त नगरपंचायतीने बी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केले आहे. आता बाथरूमची सोय करून आम्हाला दिली तिने. काय करतो इथं तू? कशाचं प्रॅक्टिस येतं का तुला? चांगलं शिकवतात का? ओके. तुझं नाव काय रे? तू कधीपासून येतो इथं? काय वाटतं इथं आल्यावर? शिकवतात का चांगलं? काय ताप देत नाही ते ना? जय. आणि गाव कुठलं? येरळवाडी. शाळेत जातो का फक्त तालमीत येतोय? तालमीत आल्यावर काय वाटतं तुला? बरं वाटतं का? चांगलं शिकवतात ना चांगलं?